नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊंच्या पायावर पाणी ओतून वतन सोडणारे आणि आपली पाचही मुले स्वराज्यावर ओवाळून टाकणारे कान्होजी जेधे यांचं आपल्या स्वराज्यासाठी फार मोठं योगदान आहे। शहाजीराजांनी स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना मदत करण्यासाठी आणि राजांना एक वडीलधारे नेतृत्व म्हणून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपले जिवलग मित्र कान्होजी जेधे यांस शिवरायांच्या जवळ पाठवले होते। कान्होजी जेधेंजवळ मावळातील देशमुखी होती। आदिलशहाच्या सांगण्यावरून जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा बादशहाने सर्व देशमुखांना एक पत्र पाठवले होते। कान्होजींना हे पत्र मिळताच ते आपल्या पाचही मुलांना घेऊन गडावर आले। सर्वांनी मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांना मुजरा केला। तेवढ्यात राजे म्हणाले, काका भिजलात वाटतं। यावर उत्तर देत कान्होजी म्हणाले, राज, एक वेळ कपडे भिजले तर बदलता येतात, पण जर मनच भिजलं तर कसं बदलायचं? तेव्हा राजांनी विचारलं, मन भिजायला काय झालं? तेवढ्यात कान्होजींनी बादशहाचं आलेलं पत्र शिवरायांच्या समोर टाकलं। महाराज पंतांकडे बोट करत म्हणाले, पंत, पत्र वाचा। पंत वाचू लागले। मावळातील देशमुख कान्होजी जेधे यांनी आपली फौज घेऊन अफजल खानाच्या फौजेत सामील व्हावे। तुमची सरफराजी केली जाईल, अन्यथा परिणाम चांगला होणार नाही, त्यामुळे हुकमाप्रमाणे वागावे। सर्वत्र शांतता पसरली होती। एवढ्यात राजे कान्होजींना म्हणाले, काका, फरमान सुरेख आहे बरं। यावर कान्होजी म्हणाले, अहो राज, ही तर जीवाला गाठ पडली, तुम्ही पत्राचं कसलं कौतिक करता? राजे महासाहेबांकडे पाहत म्हणाले, यात भिण्याचं काय कारण? खानापुढे आमची धडगत लागणं कठीणच आहे। कान्होजी म्हणाले, काय झालं राज? यावर राजे म्हणाले, खंडोजी खोपडे आणि म्हसूरचे जगदाळे देशमुख कुठे आहेत? तुम्हास माहीत नसेल, पण हे फरमान त्यांनाही गेले होते। जीवाच्या भीतीने ते सर्व खानाच्या फौजेत सामील झाले। आज आमचे दोनही देशमुख खानाच्या तळावर आहेत। याला आम्ही काहीही करू शकत नाही। कान्होजी काका, तुम्हीच माझं ऐका। तुम्ही या पत्रात सांगितल्याप्रमाणे वागा, अन्यथा तुमच्या जीवास आणि वतनाला धोका आहे। तुम्ही जा। हे ऐकताच कान्होजींच्या पायाखालची जमीन हादरली। कान्होजी थरथरत म्हणाले, अहो राज, ही जेध्यांची खानदान आहे। थोरल्या राजांनी आम्हास विश्वासाने आपल्याजवळ पाठवले आहे। मी जगंतर या स्वराज्यासाठी आणि मरण पण याच स्वराज्यासाठी। यावर राजे म्हणाले, वतन जाईल जेधे। हे ऐकताच कान्होजी तातडीने उठले आणि समोर असलेल्या पाण्याच्या गडूतलं पाणी राजमाता जिजाऊंच्या पायावर सोडत म्हणाले, हे घ्या राज, सोडलं वतनावर पाणी। राजांनी कान्होजींना मिठी मारली आणि म्हणाले, कान्होजी, धन्य आहात तुम्ही। मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला काय वाटलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।